ऑपरेशन सिंदूर 2 च्या चर्चा सुरू झाल्यानंतर संजय राऊत यांचा तिळपापड झाला. ते अस्वस्थ होत आहेत. जनाब संजय राऊतांचा बीपी वाढतोय, कारण ऑपरेशन 2 मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांना धडा शिकवणार म्हटलं की संजय राऊतांचा चेहरा उतरतोय. ऑपरेशन 1 च्या माध्यमातून पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना जेव्हा धडा शिकवला, तेव्हा हेच संजय राऊत सांगत होते की पाकिस्तानचे दहशतवादी जिवंत आहेत. पाकिस्तानचा उदो करणं, पाकिस्तानचं कौतुक करणं हा संजय राऊतांचा धंदा झालाय. संजय राऊत, तुम्ही फक्त सरकारचा अपमान करत नाहीत, तर आपल्या बहादूर सैनिकांचा अपमान करतायत. ज्या सैनिकांनी मोठ्या पराक्रमाने, मोठ्या हिमतीने पाकिस्तानमध्ये घुसून ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या माता भगिनींच्या कुंकुवाचा बदला घेतला, परंतु तुम्हाला तो बदला नकोय. तुम्हाला पाकिस्तानचा उदो करायचंय. तुम्हाला पाकिस्तानचा दहशतवाद हवाय. तुम्हाला पाकिस्तान जिंकलेला हवाय. कारण या देशाचं मीठ खायचं आणि पाकिस्तानचा उदो करायचा आहे, हा तुमचा धंदा झालाय. परंतु एक लक्षात घ्या, ऑपरेशन 1 मध्ये दहशतवाद्यांचा खात्मा झाला. ऑपरेशन 2 मध्ये देखील जे भारताविरोधात भूमिका घेतील अशांचा खात्मा करण्याचं काम आपले सैनिक करतील. तुम्ही स्वतःचा बीपी वाढवून घेऊ नका. तुम्ही पाकिस्तान धार्जिनी भूमिका घेऊ नका. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी काटकसरीचं आव्हान केल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बुलेटने प्रवास केला, अमृताताईंनी सायकलनी प्रवास केला. देवेंद्रजी फडणवीस चार्टर फ्लाईट वापरत नाहीत, तर सर्वसामान्याप्रमाणे जनरल फ्लाईटने दिल्लीपर्यंत जातात, नागपूरपर्यंत जातात, वंदे भारत एक्सप्रेसचा वापर करतात. संजय राऊत, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आव्हानाला प्रतिसाद देणार आहात का? भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, महायुतीचे कार्यकर्ते असतील, ते या आव्हानाला प्रतिसाद देत आहेत. एखाद्या ठिकाणी चुकीची गोष्ट झाली असेल तर त्याचा निषेध करणार, त्यांच्यावर कारवाई देखील केली जाणार. परंतु तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आव्हानाला प्रतिसाद देणार आहेत का? तुम्ही किमान सायकलवर नाही, बुलेटवर नाही, पायी चालून त्याचं स्वागत करणार आहात का? प्रत्येक गोष्टीची थट्टा मस्करी करायची एवढंच तुम्हाला जमतंय. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची 140 कोटीची जनतेची थट्टा करत असाल तर एक दिवस ही जनता तुमची थट्टा केल्याशिवाय राहणार नाही. याआधी देखील तुमची थट्टा मस्करी करण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलंय, हे लक्षात ठेवा. प्राजक्तजी तनपुरे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला म्हणून त्यांना राजकीय श्रद्धांजली वाहण्याचं काम संजय राऊत करतायत. संजय राऊत हाच न्याय लावायचा असेल तर महाराष्ट्रातल्या जनतेनं तुमच्या पक्षाला, महाविकास आघाडीला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राजकीय श्रद्धांजली वाहण्याचं काम केलंय. तुमच्या पक्षाची कबर खोदण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं विधानसभा निवडणुका, महापालिका निवडणुका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकाला केलं आणि तुमच्या संपूर्ण गटाला राजकीय श्रद्धांजली वाहून घरी बसवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने केलं. त्याकडे लक्ष द्या. प्राजक्तजी तनपुरे हे जनतेमधून निवडून येतात, तुमच्यासारखं पाठीमागच्या दाऱ्यातनं निवडून येत नाहीत. त्यामुळं आधी आपल्या पक्षामध्ये काय चाललंय, आपल्या पक्षाची कबर कशा पद्धतीनं आपणच खोदली आणि त्या कबरीमध्ये आपण आपला सगळा पक्ष लोटून टाकला आणि त्याच्यावर आपण आज पोळी शेकण्याचा प्रयत्न करतोय, याकडे जनाब संजय राऊतांनी लक्ष दिलं पाहिजे. जनाब संजय राऊत यांना अभिषेक बॅनर्जी यांचा पुळका यायला लागला. परंतु याच पश्चिम बंगालमध्ये शेकडो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांची हत्या झाली होती. शेकडो संघ स्वयंसेवकांची हत्या झाली. काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांची हत्या झाली, त्यांच्यावर हल्ले झाले. तेव्हा संजय राऊत मूग गिळून गप्प होते. ममता दिदींचं सरकार होतं तेव्हा कशा पद्धतीनं पश्चिम बंगालमध्ये सर्वसामान्य हिंदूंना जगणं मुश्किल होतं, हिंदूंवर अत्याचार होत होते. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील, हिंदुत्ववादी कार्यकर्ते असतील, अशा कार्यकर्त्यांच्या आया बहिणींवर बलात्कार केले जात होते. तेव्हा संजय राऊतनी त्याबद्दल चकार शब्दांनी तोंड उघडलं नाही, त्याबद्दल अग्रलेखामध्ये एक ओळ लिहिली नाही. आणि आज तिथल्या सर्वसामान्य जनतेनं अभिषेक बॅनर्जी याला त्याची जागा दाखवली, तर संजय राऊत लगेच
रुदाली करायला सुरुवात केलंय. अभिषेक बॅनर्जीचं सरकार असताना, ममता दीदीचं सरकार असताना शेकडो भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मारलं गेलं. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना मारलं गेलं. एवढंच काय, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देखील सोडलं नाही. संजय राऊत, आज जनता अभिषेक बॅनर्जींचा बदला घेते, तर लगेच तुम्हाला त्या अभिषेक बॅनर्जीचा पुळका यायला लागला. परंतु एक लक्षात घ्या, या देशातील जनता आता जागी झाली आहे. कुठल्याही पद्धतीनं अशा पद्धतीचे हल्ल्याचं आम्ही समर्थन करत नाही. परंतु जनता जागी झाली तेव्हा काय होतं ते आपण पश्चिम बंगालमध्ये बघलंय. आणि या पश्चिम बंगालमध्ये जी दादागिरी होती, जी गुंडगिरी होती, ते संपवण्याचं काम केलंय. या देशाच्या राजकारणामध्ये जे कोणी दादागिरी करतील त्यांना असाच धडा शिकवला जाईल, हा संदेश भारतीय जनता पार्टीनं नाही तर पश्चिम बंगालच्या जनतेनं दिलाय. हे संजय राऊतांनी लक्षात ठेवलं पाहिजे.